जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि हे जे आपल्याला दिसत आहेत हे जिल्हा परिषद शाळेचं किचन शेड आणि या किचन शेड मध्ये ज्या मुलांना खाऊ घातल्या जातं प्रशासन यांच्यावरती वारंवार योजना करत असतं। अशा मुलांना उद्यापासून म्हणजे उद्या शाळा चालू झाल्यानंतर या मुलांना स्वयंपाक कसा खाऊ घालायचा, शालेय पोषण आहाराचे कर्मचारी कसा स्वयंपाक खाऊ घालतील आणि यावरती येवला तालुक्यातल्या प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाहीये। आज आपल्याला मी माझ्या SN9 चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ दाखवतोय। बघू शकतात आपण हे सेंट्रल किचन जिल्हा परिषद शाळेचं सेंट्रल किचन माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब हे आपल्याला येवला तालुक्यातून हे फुटेज SN9 चॅनलवरती दाखवतात। या येवल्यामध्ये एकही प्रशासनाचा अधिकारी इथे येऊन बघायला तयार नाहीये। बघा तुम्ही हे बघा मी स्वतः इथं पाण्यात उभा आहे आणि हे पाणी बघा हे पाणी हे मुलांचं ताटं हे जेवणाचे ताटं इथं अक्षरशः ही तांदळाची गोणी हे तुमचं कडधान्य हे बघा तुम्ही हा गोडतेलचा डबा हे हळद या अशा गोष्टी या सेंट्रल किचन मध्ये दिसतात। आणि येवला तालुक्यातल्या व्हिडिओ अधिकारी यांना आता कॉल SN9 चॅनलने कॉल केला आणि व्हिडिओ अधिकाऱ्यांनी आता उडवडीचे उत्तर दिले की व्हिडिओ अधिकारी म्हणतात की येवल्यामध्ये अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे। आज SN9 चॅनलने त्यांना प्रश्न केला की तुम्ही या पिंपळखुट्या गावामध्ये आज परिस्थिती अत्यंत भयंकर आहे आणि तुम्ही इथं लक्ष का दिलं नाही, तर व्हिडिओ साहेबांनी या ठिकाणी उडवडीचे उत्तर माझ्या टेलिफोनवरती दिलेले आहेत। हा SN9 चॅनल व्हिडिओवरती थेट आरोप करतोय की आपण प्रशासनाचा एकही अधिकारी या पिंपळखुटे गावामध्ये नाहीये। बघू शकतात आज माझ्या बरोबर हे अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आहेत। हे ग्रामस्थ ही जिल्हा परिषद शाळेचा आवार बघू शकतात। बघा जिल्हा परिषद शाळेचा आवार आणि काही ग्रामस्थ माझ्या बरोबर आहेत। काय परिस्थिती, भयानक परिस्थिती आज शाळाच्या किचन शेड मध्ये ज्या ठिकाणी आपले लहान मुलं शाळेमध्ये आता त्यांना भात शिजवला जातो त्या ठिकाणी आज गुडघे एवढलं पाणी आहे। त्यांचं काही साहित्य पूर्ण ओलं झालेलं आहे, पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। अजूनपर्यंतही कुठल्याही प्रकारचा इथं प्रशासनाचा एकही माणूस या ठिकाणी दाखल झालेला नसून रात्री काल 8 वाजेपासून पाऊस चालू झालेला आहे, परंतु आज या ठिकाणी अजून एकही प्रशासनाचा माणूस व कुठला कर्मचारी या ठिकाणी हजर झालेला नाही। परंतु जे काही झाले असेल ते आहे, परंतु इथलं जे पाणी आहे हे पाणी काढण्याची वारंवार आम्ही सूचना देऊन ग्रामसेवकांना वेळोवेळी त्यांना सांगूनही अजूनपर्यंत 1-2 वर्षापासून त्यांना निवेदन देतो, तरीही कोणीही अजूनपर्यंत या पाण्याचा विचार केलेला नाही का इथं शाळा आहे का कुठलं काही आहे। आज आता पाणी कमी झालेलं आहे, परंतु काल संध्याकाळी पूर्ण शाळेमध्ये पाणी गेलेलं होतं। मला एक सांगा तुम्ही जिल्हा परिषदच्या गट शिक्षणाधिकारी यांच्याशी काही संपर्क साधला नाही त्यांचा संपर्क आणि व्हिडिओशी काही संपर्क हो व्हिडिओशी काय बोलले व्हिडिओ बोलले की ग्रामसेवकला पाठवतो। सकाळी ग्रामसेवक इथं येऊन प्रश्न मिटणार आहे का? नाही मिटणार। मग इथं कोण आला पाहिजे? व्हिडिओ स्वतः आले पाहिजे। इथं व्हिडिओ स्वतः या पिंपळखुट्या गावामध्ये आले पाहिजे। माझ्या बरोबर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत। सर या इकडं 2 मिनिटं मला एक सांगा, तुम्ही या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत ना? काय नाव आहे तुमचं? देवीराज। मला एक सांगा तुमच्या या सेंट्रल किचनची काय परिस्थिती? काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे इथं पाणी साचलेलं आहे, किचन शेड मध्ये पाणी गेलेलं आहे आणि तशी गंभीर परिस्थिती आहे। आणि तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवलं का? हा मी आत्ताच आलो इथं, मी पाहिलंय आता, मी कॉल करेन त्यांना। म्हणजे अजून तुम्ही कॉल केला नाही? उद्या आता मला एक सांगा, उद्या हे तुमची शाळा भरणार आहे आणि शाळा भरल्यानंतर या चिमुकल्याला कसं खाऊ घालणार आहे? नाही बोलतो मी आमच्या वरिष्ठांशी बोलतो, ग्रामस्थांशी पण आता चर्चा सुरू आहे, बोलतो। शिक्षकांनी अजून वरिष्ठांना सुद्धा कळवलेलं नाहीये, तर वरिष्ठांना कळवतील तेव्हा इथं वरिष्ठ येईल। म्हणजे बघा येवला तालुक्यातील प्रशासन किती हलगर्जीपणा काम करतायत आणि हा हलगर्जीपणा एखाद दिवशी शेतकऱ्यांच्या मुळावरती आल्याशिवाय राहणार नाहीत। SN9 मराठी न्यूज, शरद नोकरे पाटील।